आजची पत्रकार परिषद मुख्यत्वे करून जे महाभयंकर ड्रग्सचं रॅकेट धाराशिव जिल्ह्यामध्ये सक्रिय आहे आणि त्याच्या अनुषंगानं 14 फेब्रुवारी 2025 मध्ये पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि गुन्हा नोंद केल्याच्या नंतर पोलिसांनी त्याच्या संदर्भातलं आरोपपत्र 16 एप्रिल 2025 रोजी त्या ठिकाणी न्यायालयात सादर केलं। त्या आरोपपत्राचा अभ्यास केल्याच्या नंतर मला फक्त पूर्वी एका गोष्टीची तुम्हाला आठवण करून द्यायची की डिसेंबर 2023 मध्ये राणा पाटलाला समजलं होतं की त्यांचा कार्यकर्ता हा ड्रग्सच्या आहारी आहे। त्याच्या संदर्भात पहिल्यांदा त्या कार्यकर्त्याला सोलापूरहून पुण्याला, पुण्याहून नेरुळला, नेरुळहून बडोद्याला, नेरुळहून मुंबईला, मुंबईहून बडोद्याला हे ड्रग्सचं व्यसन सोडण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला असं म्हणते ती त्यांच्या ह्याच्यात सांगताना। डिसेंबर 2023 पासून गुन्हा दाखल व्हायला 14 फेब्रुवारी 2025 का उजाडलं? डिसेंबर 2023 म्हणजे 2024 2025 म्हणजे 1 वर्ष 1 महिना गेला। मग नेमकं राणा पाटील लोकसभा आणि विधानसभेची निवडणुकीत होण्याची वाट बघत होते का? जर माझा कार्यकर्ता अशा पद्धतीनं ड्रग्सचं सेवन करतोय आणि त्याला असं व्यसन लागलंय आणि अशा पद्धतीचं ड्रग्स इथे मिळतंय की लोकप्रतिनिधी म्हणून जर मला कळालं तर माझी पहिली जबाबदारी काय? ताबडतोब ज्या दिवशी कळालं त्याच दिवशी त्याच्या संदर्भात मला वाटतं पोलिसांना माहिती देणं आणि ह्याच्या संदर्भात जे कोणी आरोपी असतील त्यांना गाजाची आड करणं ही मला वाटतं पहिली प्राथमिक जबाबदारी असते कुठल्याही सामान्य माणसाची। आपण तर लोकप्रतिनिधी। मग तुम्ही डिसेंबर 2023 पासून 14 फेब्रुवारी 2025 का उजाडलं? हा जो मधला काही 1 वर्ष 2 महिने 3 महिन्याचा कालावधी गेला हा नेमका कशासाठी होता? निवडणुका पार पाडण्यासाठी होता। म्हणजे लोकांच्या लेकराला ड्रग्सचं व्यसन लागलं तर चालतंय पण आपली निवडणूक पार पाडली पाहिजे सुरक्षित, त्याच्यात कुठला व्यत्यय आला नाही पाहिजे। मला वाटतं अशा वृत्तीनं जर लोकप्रतिनिधी काम करत असतील तर ते दुर्दैव आहे। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की या आरोपपत्राचा अभ्यास केल्याच्या नंतर याच्यामध्ये जे आरोपी म्हणजे वारंवार जबाबात ती सांगते ना आम्हाला की सगळ्यात टॉपचा माणूस कोण आहे ती शोधा। आका 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 ही शब्द जरा जास्त परवलीचा आहे सध्याच्या काळात आका। तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर ह्या आरोपपत्रामध्ये त्या संगीता गोळेंच्या जबाबामध्ये 27 फेब्रुवारीला आणि संतोष खोत 28 म्हणजे ह्याच्या जबाबामध्ये कायम एक नाव येतंय, अग्रवाल नावाचा उल्लेख होतोय, अतुल अग्रवाल मुंबई। मग ह्या अतुल अग्रवालचा फोन आजही चालू आहे। मग पोलिसांना वाटलं नाही का या अतुल अग्रवाल कोण आहे नेमका, त्याला शोधावं, त्याला पकडावं, त्याला आरोपी करावं? नेमकं हे कुणाच्या वरच असताना कुणाच्या हे ना त्याला सोडलं जातंय हा एक माझा त्याच्यातला मूळ प्रश्न आहे। आणि त्याचा फोन चालू असताना साधा त्याचा जबाब तरी घ्या की तुम्ही, जबाब सुद्धा घेतलेला नाही। मग हे नेमकं काय दर्शवतंय हा एक महत्वाचा मुद्दा आहे। दुसरं पिट्या सुर्वे नावाचा सोलापूरचा एक 2 कनेक्शन आहे त्या ड्रग्सच्या ह्याच्यात, एकचं मुंबईचं आणि दुसरं सोलापूरचं। त्या मुंबईच्या ह्याच्यात टॉपचा माणूस कोण आहे? अतुल अग्रवाल। त्याचं नाव जबाबात येतंय ह्या बाकीच्या आरोपीचा तपास केल्याच्या नंतर, त्याचा मोबाईल नंबर देते, त्याचा मोबाईल नंबर चालू आहे। पण पोलिसांनी त्यांच्या चार्जशीट मध्ये ह्याच्यात पुढे काय केलंय ह्याच्याबद्दल अक्षर त्या ठिकाणी लिहिलेलं नाही। मग पोलिसांनी नेमकं ह्याला काय सोडलंय का? अजून तू ड्रग्सची तस्करी कर, तुला मोगाट आहे काय, काळजी करू नको, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहते। आणि त्याच पद्धतीनं दुसरं कनेक्शन येते तुमचं सोलापूरचं, त्याच्यात पिट्या सुर्वे ज्याच्या म्हणजे गजानन हांगरकरच्या 25 मार्चच्या जबाबात, हर्ष सोंजीच्या 2 एप्रिलच्या जबाबात, ओंकर बिसेच्या 2 एप्रिलच्या जबाबात ह्या पिट्या सुर्वेचा उल्लेख येतोय, जबाबात त्यांनी सांगितलंय। पण ह्याला सुद्धा त्यांनी म्हणजे ही जे आका आहेत त्या आकावर मात्र कुठलीही कारवाई या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं केली गेलेली नाही। मुद्दा हा आहे की अशा पद्धतीनं जर तुम्ही ड्रग्सच्या प्रकरणाचा जे की अतिशय संवेदनशील विषय आहे ह्या विषयाचा जर तपास करत असाल तर मग नेमका संदेश काय द्यायचा आहे? आपण बघताय जो काही तपास चाललाय, अरेस्ट होते का नाही,
आरोपीला कशा पद्धतीने अभय दिलं जातं ते पुढच्या ह्याच्यात मी सांगणार आहे एक एक मुद्दे. पण ही आपली नैतिक जबाबदारी नाही का लोकप्रतिनिधी म्हणून, की असा गुन्हा करणाऱ्या माणसाला एक धडा द्यायची गरज आहे, पण की पुन्हा कोणी हिंमत नाही केली पाहिजे. पण धडा द्यायचं तर सोडून द्या, तुम्ही जरी असं केलं तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहेत अशा पद्धतीनं जो संदेश द्यायचा प्रयत्न करतोय लोकप्रतिनिधी, ते अतिशय दुर्दैवी आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं, ह्या चार्जशीटचं अवलोकन केल्याच्या नंतर ह्याच्यात कुणाला चार्जशीटचे जबाब पाहिजे असतील, मी जे बोललोय मुद्दे त्याचे सुद्धा मी बंचेस तयार करून हायलाइट करून ठेवलेत, की असं नाही की उगम मोगम काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाहीत आम्ही. ही 1 नंबरचा जो मी आरोप केलाय त्याच्या संदर्भात सगळे पेपर्स जोडले तर ते हायलाइट केले. क्रमांक 2, वैभव गोळे. आता ह्या संगीता गोळे नावाच्या गृहिणीला अटक झाली 22 या महिलेला 22 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5:57 अटक झाली. आणि अटक झाल्याच्या नंतर पोलिसांनी तिचा जो पती आहे त्या पतीला कळवलं की बाबा तुमच्या बायकोला अटक केलेली आहे आणि त्याच्या संदर्भात जो पती आहे त्याचं रिसिव्ह घेतलंय, आम्ही अटक केली आहे म्हणून ते जे पत्र दिले ते रिसिव्ह घेतलंय त्याच्यावर. त्याच्यानंतर हा जो वैभव गोळे नावाचा व्यक्ती आहे ह्याच्यावर व्हीपी रोड पोलीस स्टेशन त्याच्यावर एनडीपीएस चे गुन्हे दाखल आहेत, 3 गुन्हे दाखल आहेत. गुन्हा नंबर 32/2023, गुन्हा नंबर 56/2022 व्हीपी रोड दोन्ही पोलीस स्टेशनचे आहेत. आणि डेहबेवाडी पोलीस स्टेशनचं गुन्हा रजिस्टर नंबर 41/2019 आणि कलम आहेत 353. डेहबेवाडीचे 353 आहेत, पण वरचे जे गुन्हा आहेत कलम 8(क)27 एनडीपीएस ऍक्ट, कलम 8(क)22(ब) एनडीपीएस ऍक्ट. मग मला काय म्हणायचंय, पोलिसांचं काम नव्हतं का की बाबा अशा गुन्ह्यात हा माणूस आहे पूर्वीपासून तर त्याच्यावर लक्ष ठेवणं, त्याच्यावर व्हिजिलन्स करणं, त्याच्या हालचालीवर बारकाईनं पूर्ण नजर ठेवून राहणं. त्याच्या माझं तर असं म्हणणं आहे त्याला त्याच वेळेस उचलायला पाहिजे ना, जबाब घेण्यासाठी तरी किमान पोलिसांच्या कस्टडीमध्ये घ्यायला पाहिजे होतं त्याला. असं असताना त्याला कळवलं जातंय, त्याला पळण्यासाठी मुभा दिली जाते आणि तो त्याच्यानंतर आता एब्सकॉन्ड म्हणून पोलीस वारंवार सांगतायत तिथं की हा सदरचा आरोपी जो आहे तो एब्सकॉन्ड आहे. अटक केल्याच्या नंतर जी प्रोसेस असते त्याच्यावर सुद्धा त्या वैभव गोळेचे स्वाक्षर आहेत. नेमकं पोलीस करायला लागलेत काय? आणि मला वाटतं आजपर्यंत पण ती एब्सकॉन्डच आहे. मग ह्या वैभव गोळेला का सोडलं तुम्ही पोलिसांनी, हा पण प्रश्न आहे ना. पोलिसांना माहित होतं, त्याचा सहभाग पोलिसांना आढळलाय. मग त्याच्यावर नजर ठेवणं, सर्व तपास अशा पद्धतीने केला जातो का? त्यालाच कळवलं जातं की अटक केली, पळतो आता. आणि पुन्हा 28 पासून त्याच्या मागे लागले, त्याला हुडकायला लागले, आता कुठे गेला, आता कुठे गेला, आता कुठे गेला. क्रमांक 2 हा विषय. पुन्हा ह्याच्यात तस्कर करणारे वेगळे आणि सेवन करणारे हे कुणाच्या सोयीसाठी केले नेमकं? म्हणजे ड्रगची तस्करी करणारा गट वेगळा आणि ड्रगचं सेवन करणारा गट वेगळा. यात गंमत अशी आहे की आपण जर बघितलं संतोष खोत ह्या आरोपीचा जी जबाब आहे 27 फेब्रुवारी 2025 त्याच्यामध्ये त्यानं स्पष्टपणे सांगितलंय की ह्या विनोद गंगनेच्या सांगण्यावरनं 50 पुड्या बापू कने आणि 35 पुड्या गंगनेसाठी अशा 85 पुड्या घेतल्या आणि त्याच्यासाठी 2,97,000 रुपये ड्रग्स गंगने यांनी घेतले. आता गंमत बघा, ह्याच्यामधला बापू कने जो आहे 50 पुढे घेणारा तो आहे पेडलर, म्हणजे तस्करी करण्याची, ड्रगची तस्करी करण्याच्या यादीत त्याचा समावेश आहे. आणि 35 पुढा घेणारा जो विनोद गंगने आहे तो मात्र तस्करीत नाही, तो सेवन करणार आहे. का हो? तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून का? तुमच्या लेकराला जर त्यानं व्यसन लावलं, तुमचं लेकरू जर असं ड्रग्ज घेऊन फिरायला लागलं तर चलेल का तुम्हाला? तुम्ही तेव्हा मान्य करताल का आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, आपण वाचवलं पाहिजे म्हणून? ही अतिशय खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की हे नेमकं कुणाच्या सोयीसाठी चाललंय. आणि हे 2 गट का केलेत? जेव्हा की मूळ आरोपी जो आहे गंगने त्याच्या संदर्भातले आरोपी यांच्या मोबाईल मधून 2 गट केलेत बघा. एका ह्याच्यात 26 जे आरोपी आहेत
ते तस्कर म्हणून त्यांनी निष्पन्न केलेत आणि त्याच्या खाली साधारणतः जवळपास 10 जे आरोपी आहेत त्यांना सेवन गटातले आरोपी म्हणून असं म्हणजे बायफर्गेशन केले. कुणाच्या फायद्यासाठी कशासाठी केलाय की चार्जशीट मधलाच कागद आहे. ह्या चार्जशीट मधल्याच कागदावरून आपल्याला असं लक्षात येईल की 25/8/2024 रोजी 4:03 सायंकाळी एक व्हॉइस SMS आहे. त्याच्यात हा भाऊ ह्या वहिनीच्या अकाउंटला ट्रान्सफर मारा 1,85,000. त्याच्यानंतर गंमत अशी आहे की हे गंगणे नावाचे ग्रस्त इतके हुशार आहेत. त्यांनी काय केलं, ही 1,85,000 जी ट्रान्सफर आहे ती स्वतःच्या अकाउंटवरून मारलेली नाही. त्यांनी ती पुढच्या ह्याच्यातील मी तिथं तुम्हाला हे जे ट्रान्सफर मारले ते पहिलं ट्रान्सफर मारलंय आपलं सुमित संजय शिंदे नावाच्या व्यक्तीच्या नावावरून ते जे, आणि त्याच्यानंतर दुसरा मारलंय अविनाश बाळू मुळे ह्यांच्या मोबाईलवरनं आणि सागर किशोर गंगणे ह्या 3 व्यक्तीच्या मोबाईलवरनं त्यांनी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं. त्यांना माहिती आहे ड्रग्जला पैसे द्यायचे आणि ह्यांना पुन्हा कॅश दिली. फोन पे कुणाला करायला लावलं, ह्या तिघांना, आणि कॅश कोणी दिली, परत तेच गंगणे, विनोद काय पिटू उर्फ विनोद गंगणे. हा म्हणजे ड्रग्सची डिलिव्हरी स्वतः घेतली, पैसे स्वतः दिले, सगळं झाले, तरी पण ते सेवन गटातले आहेत, ते तस्कर नाहीत. जेव्हा की 50 पुढ्या घेणारे बापू कणे हे तस्कर आहेत आणि 35 पुढ्या घेणारे जे गंगणे आहेत ते तस्कर नाही. काय नेमकं काय म्हणजे डोकं काय लॉजिक लावलं पोलिसांना, तर कशा पद्धतीने केलं. आणि ही शांत डोक्यानं केलेला कार्यक्रम आहे. ड्रग्सचे पैसे 1,85,000 रुपये खरेदी करून देत असताना स्वतःच्या अकाउंटवरून दिलेले नाहीत. या 3 लोकांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला लावले, जे की तिथं पोलिसांच्या चार्जशीट मध्ये आहेत, आणि ह्या लोकांना कॅश दिली नंतर. तरी पण हे सेवन गटातले म्हणजे काय म्हणायचं त्याला, शाव माणूस म्हणजे वाचवायचा प्रयत्न आहे. हे ह्या सगळ्या त्यांच्या गोष्टीवरनं दिसून येते. दुसरी 6वी गोष्ट, व्यसनमुक्तीनंतर परत गंगेने ड्रग्सचं सेवन केलेलं आहे. त्यांच्यासाठी व्यसनमुक्तीवर उपचार करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की तेरणा निरूळ त्याचा काय कागदपत्राचा कुठं उल्लेख नाही, पण त्याच्यानंतर जे हिने ड्रग्स घेतले 2,97,000 परत 1,85,000 ही 25 ऑगस्ट 2024 रोजी ही ड्रग्सची खरेदी केलेली आहे. म्हणजे ह्या सगळ्या दिव्यातनं पार पडून त्याच्यात सगळं बघून की आता आपल्याला ड्रग्स सोडायचे म्हणून जी मागाशी सांगितला प्रवास तुम्हाला, त्या सगळ्या ठिकाणी जाऊन आली ही, आणि तेवढ्या ठिकाणी जाऊन येऊन परत जे करायचं तेच कार्यक्रम यांनी चालू केला. म्हणजे परत सुद्धा व्यसनमुक्ती मग म्हणतात नाही, त्याच्यानंतर सुद्धा ड्रग्सचं सेवन केलं हे त्याच्या अकाउंटच्या स्टेटमेंटवरून, पोलिसांनी जे चार्जशीट सबमिट केलंय त्याच्यावरच्या अकाउंटच्या स्टेटमेंटवरून त्या ठिकाणी दिसतंय. आता 7वा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बापू कणे यांचा ICICI बँकेचा 24 पाने स्टेटमेंट आहे. बापू कणेचं त्याच्यातली फक्त 4च पानं जोडली आहेत, बाकीची 20 पानं जी आहेत ती जोडलेलीच नाही स्टेटमेंटची. एखादं अकाउंट एखाद्या आरोपामध्ये जर वापरलं गेलं असेल तर त्याच्यावर झालेल्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा अभ्यास करणं पोलिसाचं काम आहे का नाही, त्याचा तपास करणं काम आहे का नाही, का फक्त 4च पानाचा करायचा आणि 20 पानाचा सोडायचा का? म्हणजे पोलिसांना वाटतंय तसं का वरून पॉलिटिकल प्रेशर असल्यामुळं जसं आपल्याला पाहिजे तसं असा काहीसा तपास मला वाटतं ह्या ठिकाणी केलाय. मला वाटतं ह्याचं सुद्धा उत्तर मिळणं गरजेचं आहे. आणि मगाशी जे म्हणलंय सेवन गटातले आरोपी वेगळे, तस्करी करणारे, मला वाटतं दोन्हीचं गुन्ह्याचं प्रमाण सारखंच आहे. त्यांच्यावर गुन्हे नोंद करा, कोर्टाला ठरवू द्या ना, कोर्ट डिसाईड करेल ना काय करायचंय, ह्यांना सोडायचंय का ठेवा, ह्यांना तस्कर समजायचं का सेवक समजायचे, ती तपासावर आलेले पोलिसांच्या कागदपत्रावरून. ही तुम्ही का त्या ठिकाणी हा प्रयत्न करताय? मला वाटतंय हा एक महत्वाचा विषय आहे. त्याच्याबरोबर तुम्ही बोलता काही चार्जशीट आहे त्यात काही पोलिसांची नावं काही जणांच्या जबाबात निष्पन्न झालेले. मग मुख्यमंत्री साहेब एका बाजूला म्हणतात की ह्यात जर पोलिसांचा सहभाग असला तर आम्ही त्याला निलंबित नाही बडतर्फ करणार. मग ज्यांची पोलिसांची नावं चार्जशीटमध्ये आले, काही अधिकारी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील, त्याच्यावर काय कारवाई केली आपल्या
पोलिसांनी, धाराशिवच्या पोलिसांनी काय कारवाई केली याचं आजपर्यंत तुम्हालाही माहीत नाही ना आम्हालाही माहीत. कारण जे जर ज्यांचं काम आहे रक्षण करायचं हेच जर तिथं हे करत असतील आणि त्याचा काही ठिकाणी उल्लेख आलाय पण पोलिसांनी आतापर्यंत त्याच्यावर काही कुठल्याही पोलिसावर कारवाई झाली नाही, ह्याचं उत्तर सुद्धा धाराशिवच्या पोलिसांनी देणं गरजेचं आहे. आणि बरेच आरोपी असे आहेत की त्यांच्या जबाबात नावं आलेत. काही लोक तुम्हाला म्हणजे काही लोकांना जाणीवपूर्वक अडकवायचं, काही लोकांना जाणीवपूर्वक सोडून द्यायचं, असं का? सगळ्यांना सारखा न्याय लावला पाहिजे हे आमचं मत आहे. त्यामुळं ह्या बाबतीत सुद्धा काही जे चार्जशीट जबाबात नाव आले, चार्जशीटमध्ये जे जबाब आहेत जोडलेले त्यांनी, ते आम्ही जे बोलतोय ते आम्ही मनाचं काहीच बोलत नाही. पोलिसांनी जे चार्जशीट कोर्टात दाखल केलेलं आहे त्याची आम्ही नक्कल काढून त्याच्यावर थोडा अभ्यास करूनच हे बोलतोय. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत खासदार साहेबांनी सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याबाबत पोलिसांच्या भूमिकेबाबत कुठेतरी साशंकता सगळ्यांमध्येच निर्माण झालेली आहे. त्यामुळं कुणाचं प्रेशर खाली आहे का जाणीवपूर्वक पोलीस करतात, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री आपल्या राज्याचे गृहमंत्री यांना भेटणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत हे आम्हाला आजच्या प्रसंगी आपल्याला सांगायचं. पोलिसांची नावं सांगतात, पोलिसांची नावं नाव आणि पद नाही, ती जी जबाबात आले तुम्हाला त्याची कॉपी त्याची कॉपी तुम्हाला देतो आम्ही. म्हणजे पुरावा सगळं छापा ना, जी छापायची बँक स्टेटमेंट 24 पानं असतात नेमके 4 पानच काय तोच प्रश्न आला. हाच प्रश्न आहे ना, शंका निर्माण होईल असं का वागले पोलीस? काही नेत्यांचे विशेष काय माहिती नेमकं पोलिसांना कुणाला वाचवायचंय का, की त्याच्यात काही असे ट्रान्झॅक्शन आहेत की ज्या माणसाचे नाव समोर आल्याच्या नंतर हा कार मारणार आहे, ह्या भीतीमुळे पोलीस ती नावासमोर म्हणजे ती 20 पानं स्टेटमेंटची पुढे देत नाहीत का? लपवायचं काय कारण नाही ना, स्टेटमेंट सगळं जोडायचं. आणि अशा पद्धतीनं जर पोलीस तपास करणार असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून जी मिरवतात की आम्हीच ही इन्फॉर्मेशन दिली, आम्हीच ही माहिती दिली, त्यांना मी पहिला प्रश्न तर केलाय की तुम्हाला डिसेंबरमध्ये 2023 मध्ये कळालेलं असताना तुम्ही 1 वर्ष 2 महिने का शांत होतात, निवडणुकीची संपायची वाट बघत होतात का? त्या प्रश्नाचं उत्तर माझी विनंती आहे तुम्हाला त्यांना विचारा तुम्ही. बरं ते ठीक आहे झालं, तुम्ही निवडणुका पार पाडण्यासाठी थांबला, जेव्हा आरोपी निष्पन्न व्हायला लागलेत आज, पण त्यांना तर पाठीशी घालू नका ना. त्यांना कशामुळे पाठीशी घालताय? मी तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्यात मी प्रांजळपणे सांगितलं होतं की आमच्यातलं सुद्धा कोणी असेल, आम्ही स्वतः जरी असेल तर आम्हाला सोडू नका. आपण निरपेक्ष पाहुण्यांना समोर गेलं पाहिजे ना, नुसतं लोकांचे प्रतिनिधी म्हणून आपण सांगायचं आणि वागताना जर वेगळं वागत असू तर हे का? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ती वारंवार सांगते की आम्ही इन्फॉर्मेशन दिली, आम्ही इन्फॉर्मेशन. समजा गृहीत धरा की मी इन्फॉर्मेशन देणारा जर आमदार तिथं असतो तर सर्वोच्च सभागृह कुठलाही या संदर्भात आवाज उठवायचं. समजा आमदार असेल तर महाराष्ट्राची विधानसभा आहे आणि खासदार असेल तर देशाची लोकसभा आहे. लोकसभेत ह्याच्या संदर्भात मी बोललो, विधानसभेत कैलास पाटील साहेब बोलले, मग राणा पाटील का बोलले ना ह्या प्रश्नाचं उत्तर तर तुमची प्रांजळ इच्छा आहे ना, तुम्ही इन्फॉर्मर आहेत ना, तुम्ही मोठं मन करून तिथं सांगायला पाहिजे होतं ना. येऊ दे ना, काय दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे ना, सांगायला पाहिजे होतं ना. का सांगितलं नाही तुम्ही? आणि नेमकं वाचवायचं कुणाला? त्याच्या मुळापर्यंत जायचं असलं, अतुल अग्रवालला या स्टेटमेंटमध्ये असं आहे की 2017 ती गोळी फॅमिली त्या अतुल अग्रवालकडनं ड्रग्स खरेदी करत होती. मग अतुल अग्रवालचा फोन त्या जबाबदारीला आजही चालू आहे. मग पोलीस त्याच्यापर्यंत मुळासकट उकडावं लागेल ना. तुम्हाला जर सिंडिकेट उकडायचं असेल त्यांना का सोडून दिले? कुणाला दबाव आहे का तुम्हाला थरा तपासाला मर्यादा घालून दिली? तुम्ही संतोष खोतपर्यंत किंवा वैभव गोळेपर्यंत जायचं, पुढे जायचं नाही. मूळ कुठून मुळासकट उकडून काढलं पाहिजे नाही. ह्याच्या दृष्टीनं तपास आपल्या धाराशिव पोलिसांनी का केला नाही? का सक्षम नाही ते तो तपास करायला? तसं असतं त्यांनी दुसऱ्या यंत्रणेकडे आपण विनंती करू सरकारला, दुसऱ्या यंत्रणेकडे तपास द्या. ह्यांना काय अडचणी आहेत का तपास करायला? मुळापर्यंत जायला काय अडचणी आहेत का? जिथून ड्रग्ज येतंय तिथपर्यंत गेलं तरच हे कुठं थांबल ना. आज ह्यांच्या मार्फत गेलं, उद्या दुसऱ्याच्या मार्फत सप्लाय करतील, पण त्या माणसाला जर काहीच होत नसेल, मुळापर्यंत जर गेलो नाही आपण, तर उपयोग काय ह्या तपास करण्याचा? यंत्रणा सक्षम वाटते ते एनडीपीएस असं मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर ह्या गोष्टी घालणार आहेत आणि त्यांना हे सगळे पुरावे दाखवणार आहेत आमच्या ज्या निर्देशाला. त्यानंतर मुख्यमंत्री साहेब नक्कीच ह्यात काहीतरी योग्य मार्ग काढतील आणि मुळात सकट हे उकळून काढतील असं आम्हाला वाटतं. कधी भेटताय? आम्ही त्यांची वेळ घेऊन पुढच्या वेळेस भेटणार आहे. त्याला दादा तुम्ही आता चार्जशीट आम्ही पाहिलेलं
चार्जशीटमध्ये किती पोलिसांचा सहभाग आहे? आम्हाला जे पानं भरपूर आहे, आम्हाला एका पोलिसाचा उल्लेख असलेलं जबाब एक दिसला, तर एखादा आरोपी जबाबही खरं म्हणू लागला, त्या दिवशी तपास केला का, त्यापर्यंत तुम्ही गेलात का तपासापर्यंत, हे पोलिसांनी सांगणं गरजेचं आहे. तो पोलीस कर्मचारी की अधिकारी? याच्यातून कर्मचारी वाटतो. तर अशा पद्धतीने जर अशा ड्रग्ज सारख्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये आपलं पाठबळ त्या आरोपीची पाठीशी आहे असं जर मेसेज जात असेल तर ते समाजासाठी योग्य आहे का? ह्याचा अर्थ काय? तुम्ही काही केलं, तुम्ही राजकारणात आहेत, तुम्ही आमच्या पक्षात आहेत म्हणून आम्ही तुम्हाला वाचू, हा संदेश दिल्यासारखा नाही. बरं, ड्रग्जचे चटके त्या स्वतः त्यानं भोगलेले आहेत. कदाचित त्यांना वाटत असेल की बाबा हे काहीतरी सत्ताधारी विरोधी, असं आमचं डोक्यात नाही. एक लक्षात घ्या, मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की ह्याच्यात जे कोणी सामील असते, कोणीही असेल, त्याला शोधा आणि त्याला, कारण ही लोक समाजात राहायच्या लायकीची नाही, तर राहायलाच नको पाहिजे, ही माझं मत आहे. आणि ह्याच्यासाठी आमचा पाठपुरा चालू आहे. कृपा करून ह्याच्यात कुणी वैयक्तिक घेऊ नका. आमचं काय तुमचं बांधाचं भांडण नाही कुणाचंच. हे जे प्रकरण आहे, या प्रकरणाच्या अनुषंगानं अशा पद्धतीचं ड्रग्जची विक्री आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ नये, आपल्याकडची तरुण पिढी या ड्रग्जच्या आहारी जाऊ नये, ह्या भूमिकेतनं ह्याच्यातली जी कोणी ह्याच्यात सहभाग असणारी माणसं आहेत ती 100% शोधली गेली पाहिजेत. त्यांना कुठल्याही प्रकारचं अभय न दिलं गेलं पाहिजे. त्यांना कडक शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे, जेणेकरून बाकीच्या लोकांनी हा व्यवसाय करत असताना जर कुणाची उद्या अजून धजावला कोण, तर त्याला कळलं पाहिजे की हे जर विक्री केली तर ह्याचे परिणाम एवढे गंभीर आहेत, आपल्याला भोगावे लागतील. हा संदेश देणं गरजेचं आहे का नाही? दादा, नेमकं तुमचा आक्षेप कुणावर आहे? राजकारणी लोकांवर आक्षेप आहे की पोलिसांवर आक्षेप आहे तपासाच्या बाबतीत? तपासातले ज्या काही उणिवा आम्हाला दिसतात, आम्ही अगदी पुराव्यासहित तुमच्या सगळ्याच्या समोर मांडायचं काम आता केलं. आणि पोलिसांनी का केलं नाही? कारण डळडळीत नाव येतं त्या अग्रवालचं, त्याचा का जबाब घेतला नाही त्याला का? आणि गंमत अशी आहे, त्याचा फोन पण चालू आहे. पोलीस अगदी माझा आक्षेप हाच आहे की पोलिसांनी तपास करत असताना नेमकं कोणाला वाचवण्यासाठी तपास केला. 24 पानामधली 4 पानच फक्त तुम्ही घेता आणि 20 पानं तुम्ही घेत नाहीत, काय कारण आहे? याचं उत्तर मिळालं पाहिजे ना. पोलीस राजकीय दबावामध्ये काम करत आहेत. ह्याच्यात त्यांना असं वाटतं की कोण ना कोणतरी राजकारणातला असलेला माणूस लपवायचं काम पोलिसाकडनं होतं, असं माझा स्पष्ट आरोप आहे. कारण इथे यश होत नाही. पिटुगंगणीचे विनोद गंगणे यांनी तुळजापूरमध्ये प्रेस घेऊन सांगितली माहिती आम्ही दिली. चार्जशीटमध्ये त्यांनी माहिती दिली असं कुठे उल्लेख आहे? पिटुगंगणे यांनी माहिती दिली. बरंच आहे बघा, महाभारत रामायण पकडलेले आहेत. आम्ही अभ्यास करून तुम्ही थोडा केला तर करून तुमच्या बी लक्षात येईल. त्यांचं तर खरं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय बोलावं अशा माणसाला? आपणच स्वतः शेणात तोंड घालायचं आणि त्याच तोंडानं उठून पुन्हा लोकांना सांगायचं की कोण शेण खाल्लं, कोण शेण खाल्लं, असा प्रकार आहे तो. काय बोलावं आपण त्याच्याबद्दल? आणि अजून एक असे 2 नंबरचे धंदे करायचे. नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा, तिथून पैसे कमवायचे, तुळजाभवानीचे पासेस घ्यायचे, त्याच्यातनं आमाप माया जमवायची, ड्रग्जची विक्री करायची, त्याच्यातनं आमाप माया जमवायची. आणि अशा पद्धतीनं मोठं होऊन जर दुसऱ्या माणसाला शुल्लक, कुणाचे वडील दूध विकत होते, कुणाचे वडील काय होते, असं हिनवायचं, यांची लायकी आहे भाऊ. तेवढं नाही. आणि एक नाही धंदा अजून पुन्हा मटक्याचं कळलंय आम्हाला. म्हणजे जे काय 2 नंबर आहे ते स्वतःच करायचं आणि आरोप कुणावर करायचे? ही कुठली वृत्ती आहे नेमकी? अरे तुम्ही पैशानं, तुमच्या प्रॉपर्टीनं जर आमची श्रीमंती, तुम्ही जर आम्हाला शुद्र समजत असाल, लोक दाखवतील म्हणावं तुम्हाला काय असते. आणि माझं तर आव्हान आहे जनतेला तुळजापूर मधल्या किंवा जिथं जिथं ही ड्रग्जची तस्करी करणारी जी लोक, राजकीय लोक जी ह्याच्यात असते, माझं म्हणणं आहे लोकांनी खडासारखे उचलून बाजूला फेकले पाहिजे. ह्यांना एक संदेश देणं गरजेचं आहे लोकांनी सुद्धा त्यांच्या कोर्टात. ह्या पद्धतीचं तुमचं आचरण आम्ही खपवून घेणार नाही, कोणी का असणार. दुसऱ्याला शुद्र समजायचं, अरे आम्ही प्रामाणिकपणे राहिला आहोत, प्रामाणिक असलो, तुमच्यापेक्षा आम्ही गरीब असलो म्हणजे तुम्ही आम्हाला हिंद समजता का? तुमच्यासारखी भिकारी तर नाहीत ना म्हणून.
तुमच्यासारखं नालायक वागणारे तर नाहीत ना म्हणावं. कुठं मंत्रीपद मिळतंय म्हणलं की निघाला त्या पक्षात आणि सांगताना काय विकास करायचा आहे आहेत ना, जिथं आहे तिथं खुट्टा राहून थांबलो ना प्रामाणिकपणे, कुणाच्या आमिषाला नाही बळी पडलो. आणि मला वाटतंय कसं असतंय, इतिहास ही लढणाऱ्याचा लिहिला जातो, पडून जाणाऱ्याचा कधीच इतिहास लिहिला जात नसतो. पहिल्यांदा अधिवेशनात जे उत्तर व्हायरल झालं होतं विधानसभा अध्यक्ष विधानसभा त्यावेळेस कॅबिनेट मंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं की या प्रकरणाची चौकशी करून त्या दिवसात ती मांडतील चौकशीत काय झाली. कारण विधान भवनाची प्रॉपर्टी होती ते तिथं सादर होण्याच्या आधीच कशी लीक झाली याबाबत मी तिथं मांडला होता विषय. चौकशी करून पुढच्या दिवसात मांडतील त्याची माहिती घेऊन मला कळून मी या प्रकरणात स्पष्ट बोलतो, तुम्ही विधानमंडळात हा प्रश्न तारांकित प्रश्न करत नाही, तुम्ही लक्षवेधी सूचना मांडत नाही, दुसरा आमदार लक्षवेधी सूचना मांडतो, तर त्या लक्षवेधीचं सूचनेचं उत्तर तुमच्या पीएला का घ्यावंच वाटते मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुम्ही फेर आहेत ना, तुम्ही सूचना दिलीत ना, मग तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर का घेताय तुमच्या पीएच्या मार्फत, त्यांच्याच पीएकडनं ते व्हायरल झाले. मला पोलिसांवर दबाव आहे का नाही हे सांगण्या ही एवढं स्पष्ट आहे ना. विधिमंडळातलं एखादी लक्षवेधी झाल्याच्या नंतर त्या लक्षवेधीचं उत्तर त्या आमदार महोदयाला विधानमंडळाच्या मार्फत मिळायच्या आधी त्या लक्षवेधीचं उत्तर जर लोकप्रतिनिधीच्या पीए कडनं व्हॉट्सअपला टाकलं जात असेल तर ह्याच्यात दिसत नाही का पोलिसांवर दबाव आहे. कशाच्या आधारे पोलिसांनी दिले ह्या तपासाचं या लक्षवेधीचं उत्तर कुठल्या नियमात दिलं पोलिसांनी त्यांच्या पीए जवळ. आणि माझा प्रश्न हा आहे की त्यांच्या पीएनं का मागितलं, पीएनं मनानं मागितलं का. आता माझे पीए आहेत, माझा पीए कधी कागद मागल जेव्हा मी त्यांना सांगेन किंवा हे कागद मागा, मग मी कागद का मागायला लावतो ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजेत ना. ही अनुत्तरित प्रश्न आहेत, आजपर्यंत कधी बोलले नाहीत त्याच्याबद्दल. तू नुसतं मी माहिती दिली, मग ड्रग्सची माहिती तुम्ही दिली होती, मटक्याची तुम्ही दिली ती का. कारण मटक्याची धाड पडली मग ती कुणी दिली ती. या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री भेटल्यानंतर ही जी चार्जशीट दाखल झाली त्याच्यात काय बदल अपेक्षित, कोणाने काय होईल, सखोल तपास व्हावा, निपक्षपातीपणे कुणाला अडकवायचं किंवा वाचवायचं अशा पद्धतीने तपास झाला नाही पाहिजे. जो काय तो सरळ मार्गी तपास व्हावा, ज्यात जे दोषी आहेत कुणी का असलं तरी त्यांच्यावर कारवाई, आणि कितीही मोठा असला म्हणजे ती अतुल अग्रवालची पुढची कुठलीही लिंक असली तिथपर्यंत पोलिसांनी जावं आणि मुळासकट हे ड्रग्सचं रॅकेट उकरून टाकावं हीच आमची मुख्यमंत्री. आता ही दाखल केलेली जी चार्जशीट आहे त्याच्यावर तुमचे आक्षेप आहेत ना, त्याच्यावर कोण पूर्व तपास करतील ना, दाखल करता येईल ना. आमचं म्हणणं आहे की चांगला अजून व्यवस्थित तपास व्हावा. मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही त्यांना निर्देश गोष्टी द्या, त्यांना वाटलं हे पोलीस करतील त्यांच्याकडून करून घेईल, यंत्रणा बदलतील. पण जे आरोपी फरार आहेत सध्या या संदर्भात काय म्हणजे नेमकी काय मागणी करणार सीएम कडे. आरोपी फरार म्हणजे सध्याची संपत्ती जप्त करावी किंवा कसं आहे आता आपण बघतोय की आरोपीची अटकपूर्व जामीन व्हावी याची पोलीस वाट बघतात का, हा प्रश्न आमचा आहे. कारण आम्हाला तर कळालं काय आरोपी न्यायालयात त्या ठिकाणी येते, न्यायालयातून जाते, पोलिसांना मात्र सापडलं नाही. काय मला काय म्हणायचंय, काय संदेश द्यायला लागला नेमकं जनतेला. बरं वैयक्तिक एकाच व्यक्तीच्या नावाबद्दल काय एवढं हे आहे, कोणी का असं, माझं काय म्हणणं आहे कोणी का असं. आणि माझं तर म्हणणं आहे की संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. ड्रग्ज विक्री करणं, मटक्याच्या बुक्या चालवणं, अजून काही गैरव्यवहार करणं ही संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. मला वाटतं मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. मकोका अंतर्गत निस्ता सोड असं नाही. सट्टा आयपीएल सट्टा मटका ड्रग्ज. दादा दुसरा एक विषय आहे, राणादादाचं म्हणणं असं आहे की ते ठोस माहिती देतात, आरोपींना पकडून देतात, तुम्ही फक्त दोघं जण आरोप करता बडबड करतात, काही तुमच्याकडे ठोस माहिती नसते. मी काय ठोस आहे का, ठोसचा बाप आहे. पोलिसांनी जी तपास केलाय पोलिसांना नाही त्यांची गरज त्यांचा आम्ही ठोस माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे देऊ. माझं तर म्हणणं आहे त्यांचा मेंदू तपासावा. आता तुमच्यावर पण आरोप झाले की ड्रग्स मधले काही आरोपींचे बिलकुल मी माझ्यावर ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाले आणि माझ्याबरोबरचे फोटो त्यांनी दाखवले त्या दिवशी मी सांगितलं की माझा कुठं, आणि त्या दिवशी मी आवाहन केलं तुम्हाला आठवत असेल की माझा त्या आरोपीचा कुठं फोनवर संपर्क आला का तपासा ना, सीडीआर तपासा ना, आमचे सीडीआर काढा. आणि माझं अजून दुसरं म्हणणं आहे
की जे आता आरोपी त्यात सामील आहेत त्यांचे सीडीआर तपासा, त्यांच्या नेत्याबरोबर झाले तर नाही. आणि माझं काय म्हणणं आहे, मी सुद्धा असं मला सुद्धा फासावर चढवा, माझी काय अडचण नाही. ते तुमचे भावी काय स्वयंघोषित राज्यमंत्र्याचा त्याचा खरंच मी तुझा तपासा. तिले काय झालंय, कशाला शिक्षण झालंय मला माहित नाही, जरा कॉन्व्हेंटच्या कशा तरी शाळेत जात, त्यांना वाटतं ती एकटी हुशार आहे, दुसऱ्याला काय अक्कल आहे का नाही की त्यांना जे एकटं ज्ञान म्हणजे अक्कल ज्ञान म्हणजे जेव्हा ज्ञान वाटलं जातो तेव्हा ती एकटे जन्म झाला का की त्यांचं, बाकी कोण नव्हतं वाटतं. अशा पद्धतीनं भाषा असते. आणि कसं असतंय, माणसाच्या बोलण्यातनं आणि वागण्यातनं ते उल्लेखित होते. विभागण्यातले फरक मागाशीपासून वारंवार तुम्हाला 2-3 वेळेस सांगितलं की तुम्ही स्वतः माहिती दिली म्हणताना मग विधानमंडळात तुम्ही ह्याच्याबद्दल साधं शब्द सुद्धा का काढला नाही, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, दुसऱ्या आमदारांनी त्याच्या संदर्भात लक्षवेधी केली तर त्या लक्षवेधीचं उत्तर तुम्हाला कशासाठी पाहिजे होतं, का घाबरला होतात तुम्ही, 2 प्रश्न आहेत माझे. आणि तिसरं, तुम्ही ड्रग्सच्या बाबतीत इतके संवेदनशील आहात तर तुम्हाला 1 वर्ष 2 महिन्यापूर्वी निवडणुकीच्या पूर्वी माहित होतं तुमचा कार्यकर्ता ड्रग्सच्या आरी आहे, अशा पद्धतीने ड्रग्स विकलं जात आहे, तुम्ही त्याच वेळेस पोलिसांना हे का सांगितलं नाही. 3 प्रश्न मला वाटते त्यांच्यासाठी त्यांनी उत्तर द्यावं, टाळून यायचं. चला ओके.